Hello dear student, welcome to the class, welcome to the RK Pharma. So finally DMER pharmacist result जो होल्डवर होता आणि 17 पैकी जे 14 संवर्गांचा रिझल्ट आलेला होता, आता उरलेल्या 3 संवर्गांचा रिझल्ट आज त्यांनी जाहीर केलेला आहे. बघा, रिझल्ट बघताना तुम्हाला तुमचा रोल नंबर नाही बघितला, पण होतं की कधी कधी नेम सेम असतं, तर त्यामुळे तुम्हाला एकदा रोल नंबर चेकआउट करायचा आहे. त्यानंतर तुमचं अप्लिकंटवरती जे नाव होतं तुमचं ॲज इट इज आणि तुमचा रॉ स्कोर. हा रॉ स्कोर मीन्स तुमचा जो आधीचा स्कोर आलेला आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन जो झालेला आहे तो या साईडला आहे इन द लास्ट कॉलम. ठीक आहे. जसं की ही मुलगी आहे वैष्णवी गायकवाड, हिला रॉ स्कोर 80 मार्क्स होते आणि आफ्टर नॉर्मलायझेशन तिला 98 मार्क्स मिळाली. म्हणजे यानंतर जी साधारण लिस्ट येईल, जसं की या मुलाला वर्षा आहे वाटते, जिला 70 मार्क्स आहे आणि आफ्टर नॉर्मलायझेशन 88 आहे. जर यानंतर लिस्ट आली, जर 90 मार्क्स क्वालिफाय करणारा जो क्रायटेरिया असेल, तर यानंतर जर लिस्ट येईल तर या कॅन्डिडेटचं नाव नसेल किंवा होऊ शकतं यालाच कॉमन लिस्टमधनं यानंतर आता डिरेक्टली मेरिट लिस्ट येईल. ठीक आहे. तर तुम्हाला कुठला जो नॉर्मलायझेशन नंतर स्कोर कुठला चेक करायचा आहे, तर हा लास्ट कॉलममध्ये तुम्हाला चेक करायचा आहे. ठीक आहे. बघा, इथे हा फाइंड आउटचा ऑप्शन आहे. आता कुणाचे रँडमली एक नाव घेते मी, अजय वगैरे असं टाकून बघते. हां, ठीक आहे. एक टाकून बघितलं, अजय मोहिते, याला की किती मार्क्स आहे, 92. ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला तुमचं नाव शोधायचं आहे. ठीक आहे. इथे काही पण नाव घेतलं आहे मी, रमेश. ठीक आहे. बघा, सदाशिव रमेश देसाई. आणि ह्या नसेल तर इथे पुन्हा सर्च बारमध्ये पुन्हा समोर जाण्याकरता एक ऑप्शन पण असते. ठीक आहे. तुम्ही फॉरवर्ड करत जायचं आणि तुम्हाला तुमचा स्कोर जिथपर्यंत मिळत नाही तिथपर्यंत तुम्हाला शोधायचं आहे. आणि एक आणखी एक गोष्ट, ही तर खूप फार मोठी आहे, 1905 पेजेसची ही PDF आहे. ठीक आहे. यानंतर तुम्हाला तुमचं नाव जर का शोधायचं असेल की कुठल्या रँकवरती आहे, ठीक आहे, कास्ट वाईज आत्ता आपल्याला माहीत पडणार नाही कारण इथे कास्टचा कॉलम नाही आहे, नाहीतर मग सेपरेट आऊट केला असता. ठीक आहे. तर एक महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्हाला तुमचा जर का रँक चेक करायचा असेल हल्ली, तर तुम्हाला काय करायचं आहे, मी PDF पाठवलेली आहे RK फार्मा ग्रुप आपल्या चॅनलवरती. ठीक आहे. RK फार्मा ग्रुप, किंवा मी याच ठिकाणी इथे पिन करते आहे लिंक, तुम्हाला तिथे जाऊन क्लिक करायचं आहे आणि स्वतःची रँक कुठल्या नंबरवरती आहे ते चेकआउट करायचं आहे. ठीक आहे. एक सेकंड. ही बघा, एक अरेंज केलेली आहे ही PDF, की तुमचा सिरियल नंबर या साईडला तुमचा सिरियल नंबर आहे, हा तुमचा रोल नंबर आहे, हा अप्लिकंट नंबर आहे आणि इथे बघा एक तुमचा रॉ स्कोर जो होता 160. बघा, 160 दीपक पानसाल, त्याचा स्कोर बघा किती इन्क्रीज झालेला आहे, जवळपास 28 मार्क्स. किती? 28 मार्क्सने त्याचा स्कोर इन्क्रीज झालेला आहे बघा. तर यामुळे हे असं होतं की नॉर्मलायझेशन इथे प्ले करतं. बघा, आता याला 164 मार्क्स आहे. राम दळवे, त्याचा 164 होता, त्याला किती भेटलं आहे, 184. ठीक आहे. 20 मार्क्स. इथे नॉर्मलायझेशनचा हा एक पार्ट आहे की तुम्ही नॉर्मलायझेशन नंतर आणि तुमचा रँक इथे तुम्हाला चेक करायचा आहे की दीपकचा रँक आता हा फर्स्ट झाला आहे. ठीक आहे. याच्यानंतर हा राम जो आहे याचा सेकंड रँक झाला आहे. असं तुम्हाला तुमचा रँक इथे चेक करायचा आहे. ठीक आहे. आता बघा, कुणाला 156 आहे, हा सरफराज आहे, याला 156 मार्क्स आहे, डिरेक्टली याचा 180 मार्क्स झालेला आहे. तर नॉर्मलायझेशनमध्ये आणि बाकी काही कॅन्डिडेट असतील त्याचा 156 असेल, त्याला कमी पण हे झालं असेल, इन्क्रीमेंट झालं असेल नॉर्मलायझेशनमध्ये, ते याच्यामुळे की शिफ्ट वाईज झालेलं आहे. ठीक आहे. की कुणाची शिफ्ट टफ असेल आणि कुणाची शिफ्ट इझी असेल, त्यामुळे ते नॉर्मलायझेशनमध्ये डिफरन्स तुम्हाला दिसून येईल. तो 1 to 30 मार्क्सपर्यंतचा डिफरन्स जवळपास तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. या बिटवीन कुणाचं असं असेल की 1-2 मार्क्स इन्क्रीज झाले असेल आणि कुणाचे जवळपास 26, 25, 28, 30पर्यंत मार्क्स इन्क्रीज झालेले तुम्हाला दिसून येतील. ठीक आहे. तर ही आहे एक PDF ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक, की तुमचं सिलेक्शन होऊ शकतं किंवा नाही, ते या लिस्टमध्ये तुम्हाला कळून येईल. जसं की रॉ स्कोरमध्ये आता हा स्टुडंट सिलेक्टेड आहे, ज्याचा
88.52 आहे. हा फर्स्ट ओपनमध्ये शिफ्ट होऊन जातो. त्याच्यानंतर हा फर्स्ट ओपनमध्ये अशा प्रकारे ही लिस्ट आहे, ती तुम्हाला शोधायची. आता तुमचा रँक कुठे आहे, ठीक आहे. बघा 168 दोघांनाही सेम मार्क्स आहेत. तर समजा या तिघांना सेम मार्क्स आहेत. तर सेम मार्क्समध्ये मग कुणाचं सिलेक्शन होतं, जर का वॅकन्सी ही समजा ही लास्ट असेल, इथे लास्ट कॅन्डिडेट असेल, तर या तिघांपैकी कुणाचं सिलेक्शन होतं, तर ते एजनुसार होत असतं, ठीक आहे. जसं बघा इथे 158 आहे, त्याला 176 मार्क्स आहेत. बऱ्यापैकी इन्क्रीमेंट दिसत आहे मार्क्समध्ये, ठीक आहे. तर ही तुमची रँक आहे. एक स्टुडंट मिनटं, ठीक आहे. या प्रकारे तुम्ही तुमची रँक चेक करा. कविता काळे 156 175, आय थिंक आपल्या क्लासमध्ये आहे ही मुलगी, ठीक आहे. या प्रकारे तुम्हाला नाव शोधायचं आहे. असं नाही की तुमचं ह्या टॉप 50मध्ये नाव असेल तेव्हाच तुम्हाला तिथे जॉईन करायला किंवा तुमची टॉप लिस्टमध्ये नाव येईल. असं होऊ शकतं की तुमचं खूप लास्टमध्ये, म्हणजे खूप लास्ट इन द सेन्स की 4-5 नंबर पेजवर नाव असेल, या लिस्टमध्ये म्हणते आहे, ठीक आहे. ही जी अरेंज केलेली PDF आहे 4-5 नंबरवर असेल, 10th नंबरवर असेल, तिथे पण येऊ शकते. कारण होऊ शकतं सर्व कॅन्डिडेट ओपनचे असू शकतं, OBCचे असू शकतं, आणि तुमचं कास्ट वाईज थोडं कमी जास्त होईल, ठीक आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन दोज हू हॅव सिक्युअर युअर रँक, ठीक आहे. सो थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये.